शिखर से धारा धाए राधा हरि सम्मुख लाए बांसुरी हरि सावरिया की राधा गोरी सुनवाले बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठों पे माया बिराजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे हरे हरे बास की बनी मुरलिया हरे हरे बास की बनी मुरलिया हरे हरे बास की बनी मुरलिया मरम मरम को छुए अंगुरिया मरम मरम को छुए अंगुरिया चल चल चतुर अंगुरिया जिस पर चल चल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुंदरिया साजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरली बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया बाजे मुरलिया सर नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपला लाडका कार्यक्रम, आपल्या हक्काचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आता मी जयतीर्थ सरांकडे येणार आहे. मला सर विचारायचं आहे की प्रत्येक कलाकाराला भूक असते ती कुठली ना कुठली दाद मिळण्याची, आणि ती शाब्बासकी प्रत्येक कलाकाराला मिळालेली असते आयुष्यात. अशी कुठली शाब्बासकी लक्षात राहिली आहे? स्वतः भीमसेनजींनी जे मी रोज त्यांना पूजा करायचे घरी लहान असताना, मी म्हणजे विचारसुद्धा केला नव्हता की त्यांचा मला कॉल येणार आहे सवाई गंधर्वमध्ये गायला, ते एक संधी मिळणार आहे. हे माझं आयुष्यातलं खूप मोठी गोष्ट आहे.
आणि भीमसेनजी समोर बसलं की मला इतकं भीती वाटलं कसं त्यांचं समोर गायची. असं हात कापत होता, त्यांना ते कळलं आणि मला कानडीमध्ये असं सावकाश येऊन कानडीमध्ये म्हटलं की नाही 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 घाबरायचं नाही. जेव्हा आपण स्टेजमध्ये बसतो तानसेनचा बाप मी आहे म्हणून समजून गायचे असं मला सांगितलं त्यांनी. AR रहमान साहेबांनी पण तुम्हाला एक छान कॉम्प्लिमेंट दिली होती. रहमान साहेब जी मला म्हणजे चेन्नईमध्ये त्यांचं जे मेन प्रोग्राम करणारा किंवा कंपोज वगैरे करणारा ते एक श्रीनिवासन म्हणून आहे. मला फोन आला नाही रहमानजींना तुला भेटायचं आणि चेन्नईमध्ये ये. असं मी चेन्नईमध्ये गेलो होतो त्यांना भेटायला आणि सबंध त्यांनी स्टुडिओमध्ये 2 तास नुसतं क्लासिकल माझं ऐकलं. वा. आणि लता दीदींनी सुद्धा तुम्हाला एक विशेष दाद दिली होती फोन करून. हो, लता दीदींची जे कंपनी LM म्युझिक कंपनी त्यांचं ते 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी इनॉग्रेशन झालं. स्वतः लता दीदींनी मला फोन केलेला असं मी तुमचं गाणं ऐकलं यूट्यूबवर आणि मला खूप आवडलं आणि तुम्ही माझं कंपनीमध्ये एक क्लासिकल रेकॉर्डिंग करा. त्यांनी स्वतः सांगितलं 2 राग तुम्हाला गायचे मला जे आवडतो, एक गोरख कल्याण आणि शुद्ध कल्याण. मी LM म्युझिक कंपनीमध्ये रेकॉर्डिंग केलं आणि स्वतः लता दीदींनी त्याचं इनॉग्रेशन पण रिलीज केलं असेल. आता सावनी तुझ्याकडे मी येणार आहे. मला हेच विचारायचं की बेला वेगवेगळ्या पद्धतीची गाणी गाते, म्हणजे लावणी ट्राय केलेली आहे बेलानं, अप्सरा आली तर खूप गाजलं. मग तू घरात कधीतरी गुपचूप ट्राय करते, अप्सरा आली वगैरे तू गातेस? हो, बऱ्याच वेळेला. मग तुझ्या आवाजात आम्हाला ती एक झलक मग ऐकायला आवडेलच. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली पसरली लाली, रत्नप्रभा तनुल्याली न 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 न. वा वा मस्त. मी सगळं म्युझिक ऐकते आणि याच्याकरताच नुकतंच मी बियॉन्ड नावाचं एक प्रोजेक्ट केलं. स्वित्झर्लंडला रेकॉर्डिंग झालं बियॉन्ड लव्ह विदिन नावाच्या अल्बमचं. तर त्याच्यात वेगवेगळ्या धर्मांचा समावेश आहे. मला सांगायचं आहे की सगळ्या देशातून एक एक गायक निवडले होते माझ्या माहितीप्रमाणे आणि भारतातर्फे सावनीनं प्रतिनिधित्व केलं होतं त्यामध्ये. क्या बात. आणि बियॉन्ड मधली मग एक झलक. हो, अर्थातच. बंदिश अशी होती जी मला वीणाताईंनी शिकवली. सुखदाता सबन के शंकर सुखदाता. तर मला म्हणले वी आर ग्रास्पिंग एव्हरीथिंग, पण आम्हाला तुम्ही त्याचा नक्की अर्थ कसा समजून सांगाल, आम्हाला ती लँग्वेज कळत नाही, आम्हाला सूर एन्जॉय येतं पण तरी थोडा अर्थ कळला तर. तर मी आयत्या वेळी चक्क ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं. ओ मायटी वन ओ क्रिएटर ओ मायटी वन ओ क्रिएटर हाऊ आय लॉन्ग टू सी यू मीट यू सी यू ओ मायटी वन. क्या बात आहे. वा वा. पण हे तू करत राहा प्रयोग. कधीतरी हॉलिवूडमध्ये सुद्धा तुम्हाला असं गाणं दिसलं आलाप बिलाप वाला असं एकदम हॉलिवूडच्या सिनेमात. क्या बात आहे. वा वा. थँक्यू. मी मराठी, झी मराठी.